आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये विशेषतः कबूतरखान्यांचा मुद्दा हा प्रचंड तापलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की काही लोकांकडे तर अक्षरशः ते कापायला भरले त्याने आणला असेल, सूर्य आणले होते. ही पोलिसांना ते जुमानायला तयार नव्हते. खरं तर कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केलेली होती किंवा बीएमसीने केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये तिथं येऊन असा सगळा गोंधळ घालणं हे कायद्याला सुद्धा आव्हान नाहीये, हे कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा आव्हान नाहीये, असं नाही वाटत तुम्हाला? आज सगळ्या लोकांना वाटलं की आज बीएमसी त्या ठिकाणी त्यांना दानापाणी पोचवेल, ते पोचवलं नसल्यामुळे हा भावनांचा उद्रेक झाला. हा एक तात्कालिक रिॲक्शन होती. अशी कुठली परंपरा या समाजामध्ये कधीच नव्हती आणि नुसता जैन समाज नाही, सर्व या कबूतर प्रेमी किंवा पशु पक्षी प्रेमी लोक त्यामध्ये त्या ठिकाणी एकत्रित झाले होते. त्यामुळे एक तात्कालिक उद्रेक आहे. कारण हा पब्लिक न्यूसेन्स हा खूप वर्षांपासून लोक त्याची तक्रार करतायत. एखादं धान्याचं दुकान आहे, तिकडून लोक धान्य घेतात, फुटपाथवर कबूतरखाने चालू झाले. याच्यामध्ये लिगल इलिगल अशी काही नाही, सगळेच इलिगल आहेत. समोर आहे याच्यात त्यांनी काय लिहिलंय, हा कबूतरखाना नव्हता, ती पाणपोई होती 1933 साल आणि वॉटर फाउंटन होतं गिफ्टेड बाय श्री वेलनजी रतनशी इन द इयर 1933 टू प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी टू द पब्लिक ॲट लार्ज. या झूनॉटिक डिझीज वर माझा अभ्यास आहे. जे प्राण्यांपासून मनुष्याला जे रोग होतात, हजारो प्रकारचे रोग आहे. कबुतरांची विष्ठा, त्यांचे मायक्रोफायब्रिल्स, जे बारीक फेदर्स जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली दिसतात. आणि याच्यामुळे आज अनेक लोक त्रस्त आहेत. उद्या सगळ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनी यायचं का, अशाच प्रकारचं रस्त्यावर राडीबाजी घालायला? कोर्टाच्या निर्णयाचा तुम्ही अवमान करताय. 200 किलो धान्य रोजचं ओतलं जात आहे. धार्मिक रंग देण्याचा प्रश्न नाही, अनेक वर्षाची परंपरा आहे. ती अचानक असं वन फाईन मॉर्निंग बंद करून जर शेकडो कबूतर गेले की आपल्या भावना हर्ट होतात. मला सांगा, नागाला सापांना दूध पाजण्याची परंपरा होती, बरोबर? ती कालांतरा हळूहळू बंद झाली की नाही? कारण ते त्याचं खाद्य नाहीये. प्रत्येक प्राण्याचं काहीतरी भक्ष्य आहे, खाद्य आहे. आता कावळ्यांना फरसाण टाकणं, माशांना तुम्ही फरसाण टाकता पाण्यामध्ये, मला सांगा, म्हणजे हे आपल्या अज्ञानातनं होतंय. बरं, जेव्हा प्राणी मित्र तुम्हाला सांगतात तेव्हा तुमची त्यांची खिल्ली उडवली जाते. हे तितकंच आहे की तुम्ही आमच्या परंपरांवर गदा आणताय म्हणून. स्ट्रे डॉग्सला तुम्ही फिडिंग करता, लोक टाकतात तिकडे, मग तो तुम्हाला चावतो. मग त्याचं आपण न्यूटरिंग का करतो? कुत्र्या मांजऱ्यांचं न्यूटरिंग करतो कारण त्यांची प्रमाणाबाहेर ते वाढतायत. आणि त्यामुळे या समाजामध्ये या पद्धतीचा एक सायंटिफिक नॉलेजचा डिसिमिनेशन करण्याची गरज आहे की नेमकं हे काय आहे, त्यामुळे किती प्रकारचे धोके आपल्याला समाजामध्ये कुणाला येऊ शकतात. त्यामध्ये माणसामध्ये आम्ही आहेच ना, त्या ठिकाणी राहणारा जैन समाज सुद्धा अफेक्ट होऊ शकतो, त्याचा परिणाम त्यांनाही होऊ शकतो. असं आहे की आम्हाला फक्त वाचवणार आणि तो काही धर्म बघून किंवा जात बघून थोडं कबुतराचा रोग होणार आहे, सगळ्यांसाठीच आहे. बोलण्यात भावना शब्द येतो. भावना, लोकांच्या जीवापेक्षा भावना मोठी आहे का, हा सवाल सुद्धा लोक विचारता येतात. आता काल एका माणसाने 5 किलो गहू एका फुटपाथवर टाकले. हे योग्य आहे का? फुटपाथवर टाकले. मंडळी नमस्कार, मी विलास वडे, न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये विशेषतः कबूतरखान्यांचा मुद्दा हा प्रचंड तापलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची काल महत्वाची मीटिंग घेतली. त्यानंतर 2 पावलं राज्य सरकार मागे आलं आणि या दृष्टीनं हळूहळू पावलं उचलण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा झाला. पण आज मात्र या संदर्भात जैन धर्मियांकडून उग्र अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं. ज्या प्रकारे कबूतरखान्यावरती ताडपत्री आणि तिथं बंद करण्यात आलेलं होतं ते सगळं उकडून फेकून देण्यात आलं. अतिशय तीव्र असं आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे काही प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले. प्रश्न हा आहे की न्यायालयानं सांगितल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं इथल्या प्रशासनाचं काम आहे. मग ते करत असताना अशा प्रकारचं आंदोलन करणं योग्य आहे का? मुद्दा हाही आहे, हे दबावाचं राजकारण आहे का? मुद्दा हा सुद्धा आहे की दबावाच्या राजकारणाला इथलं प्रशासन, इथलं सरकार बळी पडतंय का? आणि या सगळ्यामध्ये जसा हा धार्मिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न होतोय, अगदी तशाच पद्धतीनं आरोग्याचा सुद्धा तो मुद्दा आहे. मग या सगळ्यामध्ये सांगड घालताना सामंजस्य अतिशय महत्वाचं आहे. ते सामंजस्य दाखवलं जात नाहीये का? इतकी आक्रमकता नेमकी कशासाठी? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या आमदार
प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आपल्यासोबत जैन समाजाच्या वतीनं त्यांची भावना मांडण्यासाठी गांधी सर सुद्धा जोडले गेले आहेत. ललित गांधी आपल्या सोबत आहेत. गांधी सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला एक, गांधी सर, की जर मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेतली, तुम्ही त्या बैठकीला होतात, सकारात्मक निर्णय जसं तुम्हाला पाहिजे होता तसं झालेलं होतं, सगळं झालेलं असताना सुद्धा मग आज ही परिस्थिती का निर्माण झाली? इतकं उग्र आंदोलन करण्याची वेळ का आली? कोण भडकवतंय या सगळ्यांना? मुळामध्ये काल जी बैठक झाली ती अत्यंत सकारात्मक झाली. या कबूतरखान्या संदर्भात सर्वसामान्य लोकांचं आरोग्य हे सर्वोच्च स्थानी राहील असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट करताना, कबुतरांचा जीव सुद्धा वाचवूया, आपण कबुतरांनाही मरू देणार नाही, लोकांचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील आणि समाजाच्या भावनेचा सुद्धा सन्मान राखला जाईल, या सर्वांचा एक समन्वय करून आपण पुढे जाऊया आणि न्यायालयाच्या निर्णयाचा सुद्धा आदर राखावा आणि या प्रक्रियेतून आपण योग्य मार्ग काढावा असं स्पष्ट ठरलं होतं. आज कुठेतरी काल आजचं हे आंदोलन पूर्वी ठरलेलं होतं की मोठी रॅली काढावी या संदर्भात, असं त्या ठिकाणच्या स्थानिक समाजाने किंवा वेगवेगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन ते आंदोलन ठरवलं होतं. हे आंदोलन होऊ नये यासाठीच काल बैठकीचा आग्रह धरला गेला आणि ती बैठक अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली. पण कुठंतरी समाजातल्या काही लोकांच्या पर्यंत हा संदेश प्रॉपरली गेला नाही आणि सकाळी तिथे बोर्डही लावले गेले होते की आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे, परंतु लोक जमली आणि काही लोकांच्या भावना, आता हा उद्रेक अनेक दिवसांचा होता, मनामध्ये कोणीतरी त्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला. ते नेमके समाजाचे पदाधिकारी कोणी त्या ठिकाणी असं काम करणार नाही किंवा आमचे साधू संतही असं करणं अपेक्षित नाही. त्यामुळे हा कुठेतरी लोकांचा भावनेचा उद्रेक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्त झाला. त्यामुळे जैन समाजाची अशी परंपरा कधीच नाही, पण आता अनेक लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. नुसता जैन समाजच नाही तर ज्यांना कबुतराबद्दलची आस्था आहे किंवा कबुतरासाठी काम करणारे किंवा जीवदया क्षेत्रात काम करणारे अनेक धर्मीय लोक त्यामध्ये आहेत. हे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि हा जो प्रकार घडला तो आम्ही तात्काळ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून तो थांबवला. पोलिसांनाही बराच वेळ लागला त्या सगळ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, कारण संख्या लोकांची जास्त होती. परंतु हे घडलेलं याचं समर्थन आम्ही नक्की करत नाही. जैन समाज म्हणून अशा पद्धतीचं कृत्य आम्ही करणं अपेक्षित नाही. जरी आमच्या भावना तीव्र असल्या तरी उद्या कोर्टामध्ये याचं हिअरिंग आहे, सरकार सकारात्मक आहे, ही बाजू मांडताना या सगळ्या गोष्टी एकत्रित विचार केला, त्यामुळे आपण थांबणं आणि थोडासा संयम करणं आवश्यक आहे आणि माझी समाजाला सुद्धा हीच विनंती आहे. सर, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवूया आणि मग त्याच्यावरती बोलूया. बघा, हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की काही लोकांकडे तर अक्षरशः ते कापायला भरले त्याने आणलं असेल, सूर्य आणले होते. ही पोलिसांना ते जुमानायला तयार नव्हते. खरं तर कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केलेली होती किंवा बीएमसीने केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये तिथं येऊन असा सगळा गोंधळ घालणं हे कायद्याला सुद्धा आव्हान नाहीये, हे कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा आव्हान नाहीये, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रश्न येतो ते आपण सर्वच जण न्यायालयाचा सन्मान राखतो किंवा न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं पालन करतो, पण कधी कधी समाजाच्या भावनांचा उद्रेक होतो. त्या उद्रेकातून घडलेली ही घटना आहे आणि त्याला आपण तात्काळ नियंत्रणात सुद्धा आणण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. समाजाच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर आदरणीय पालकमंत्री मंगलप्रभाजी लोढा यांनी सुद्धा भेट देऊन समाजाला त्या ठिकाणी आवाहन केलं की अशा पद्धतीने आपण वागणं योग्य नाही. काही ठराविक लोकांच्या कृतीमुळे संपूर्ण समाजाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होऊ शकतो, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आपण करणं अपेक्षितच नाहीये. बर, ठीक आहे. मनीषाताई आपल्या सोबत आहेत. मनीषाताई, जो प्रकार आज मुंबईमध्ये घडलेला आहे त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर सरकार आडमुठी भूमिका घेत असं अजिबात नाहीये, उलट सरकारवर टीका होतीये की सरकार तर नमलं दबावापुढे म्हणून. पण अशा परिस्थितीत सुद्धा इतकी सामंजस्याची भूमिका घेऊन सुद्धा एवढा आक्रमकपणा कशासाठी? हा पटणार आहे का? मनीषाताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे मनीषाताईंपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये. गांधी सर, आता या सगळ्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे? कारण ज्या प्रकारे हे सगळं घडलं त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी की नाही?
हे मुळात हे आंदोलन स्थगित ठेवण्याचं अधिकृतपणे जाहीर केलं होतं. त्या ट्रस्टच्या नोटीस बोर्डवर तसं लिहिलंही गेलं होतं आणि समाजामध्ये सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून संदेशही पोहोचवण्यात आला होता की हे आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि उद्याच्या कोर्टामध्ये जो निर्णय होतो त्या निर्णयानंतर आपण पुन्हा एकत्र आलं पाहिजे आणि मग पुढची भूमिका ठरवलं पाहिजे. इव्हन हायकोर्टामध्ये न्याय मिळणं आपल्याला अपेक्षित आहेच, किंबहुना काही अडचण आली तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याच्या पर्यायाचा सुद्धा आपण अभ्यास करतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेसाठी थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. परंतु काल मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलं होतं की या सगळ्या घडामोडीमध्ये किंवा पर्यायी व्यवस्था काय होईल, याला एक सायंटिफिकली अल्टरनेट सोल्युशन काय देता येईल. जगभरामध्ये आता ट्रफलगार चौकामध्ये असा पिजन कबूतरखाना आहे, त्या ठिकाणी कोणत्या व्यवस्था पाळल्या जातात, त्या ठिकाणी कसं कंट्रोल फीडिंग केलं जातं किंवा या सगळ्या प्रक्रिया, स्वच्छतेसाठी काय केलं जातं, नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी काय केलं जातं, या सगळा अभ्यास करून एक आपण व्यवस्था निर्माण करू किंवा त्याचे एसओपी निश्चित करू. तोपर्यंत कबूतर मरू नयेत. घटनेनं त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळं त्यांना बीएमसीनं दाना पाण्याची व्यवस्था करावी. तर आज सगळ्या लोकांना वाटलं की आज बीएमसी त्या ठिकाणी त्यांना दाना पाणी पोहोचवेल, ते पोहोचवलं नसल्यामुळे हा भावनांचा उद्रेक झाला. हा एक तात्कालिक रिॲक्शन होती. अशी कुठली परंपरा या समाजामध्ये कधीच नव्हती आणि नुसता जैन समाज नाही, सर्व या कबूतर प्रेमी किंवा पशु पक्षी प्रेमी लोक त्यामध्ये त्या ठिकाणी एकत्रित झाले होते. त्यामुळे एक तात्कालिक उद्रेक आहे. आपण समजावून सांगितलं की अशा प्रकारचं कृत्य पुन्हा आपल्याकडे होणार नाही, त्याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे. पण गांधी सर आक्षेप हा सुद्धा घेतला जातोय की या कबुतरांचं खूप मोठ्या प्रमाणात इथं संख्या वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईपर्यंत तिथं परिस्थिती आहे. घाणीचं साम्राज्य पसरत आहे, त्याच्यानंतर अपघात होत आहेत रस्त्यावरती, प्रचंड सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागतोय. मग अशा परिस्थितीमध्ये हा अट्टहास नेमका कशासाठी की आम्हाला कबूतर खाण्याच्या तिथं जाऊन करायचंय? प्राणी मात्रांवरती भूतदया करायची आहे तर ते काय कबूतरच आहेत का? आपल्याकडे घरात प्राणी आपण सांभाळू शकतो आणि त्या प्राण्यांचं आपण भूतदया करू शकतो. नाही, घरात प्राणी सांभाळणं आणि मुक्या प्राण्यांना ज्यांचं पालक कोणी नाही अशा लोकांना, अशा प्राण्यांसाठी काही काम करणं, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि कबुतरांना हे फिडिंग करण्याची परंपरा शेकडो वर्षाची आहे. हा कबूतरखाना हा काही या ठिकाणी नव्याने बसवण्यात आलेला नाहीये. हा 100 वर्षापेक्षा अधिक काळापासूनचा हेरिटेज वास्तूमधला समावेश असलेला हा कबूतरखाना आहे आणि जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे कबूतरखाने आहेत. आता या ठिकाणी संख्या वाढल्यामुळं स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाले तर त्याला सोल्युशन काढलं पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारच्या प्रिकॉशन्स ज्या घेतल्या पाहिजेत किंवा यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी जे अन्य देशांमध्ये उपाय केले जात आहेत त्याचा अभ्यास करून एक सायंटिफिकली याचं सोल्युशन वर्कआउट केलं पाहिजे. परंतु जसं मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं मनीषा कायंदे सर आपल्यासोबत आहेत, शेकडो कबूतर मरतायत, अशी परिस्थिती सुद्धा योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपने काल बैठकीत नमूद केलं. डॉक्टर मनीषा ताई कायंदे आपल्यासोबत आहेत सर. मी ताईंकडे जातो, ताईंचा संपर्क होत नव्हता. ताई, आज जे आंदोलन झालं त्याचं समर्थन करता येईल का? हे काय आहे नेमकं? न्यायालयाला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो, प्रशासनानं सांगून सुद्धा आम्ही आमचा उद्रेक करू शकतो, यातनं मेसेज काय गेला? याच्यातनं मेसेज म्हणजे तीव्र संताप आणणारा हा सगळा प्रकार आहे. मी यामध्ये खर तर मी हा स्टार्ट क्वेश्चन उपस्थित केला होता विधान परिषदेमध्ये, तारांकित प्रश्न, कारण हा पब्लिक न्यूसेन्स हा खूप वर्षांपासून लोक त्याची तक्रार करतायत. एखादं धान्याचं दुकान आहे, तिकडून लोक धान्य घेतात, फुटपाथवर कबूतरखाने चालू झालेत. ह्याच्यामध्ये लिगल इलिगल अशी काही नाही, सगळेच इलिगल आहेत. माझ्या घराच्या समोर इकडे एक वाणी आहे, तिकडे कबूतर जमा होतात का? कारण त्यांना सवय लागली, तिकडे दाणे मिळतात म्हणून. मला एक सांगा, कोर्टाचा जो निर्णय 30 तारखेचा आहे, माझ्या समोर आहे, याच्यात त्यांनी काय लिहिलंय? हा कबूतरखाना नव्हता, ती पाणपोई होती, 1933 साल, आणि वॉटर फाउंटन होतं, गिफ्टेड बाय श्री वेलनजी रतनशी इन द इयर 1933 टू प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी टू द पब्लिक एट लार्ज. However, later on appears that it came to be converted into a place where pigeon can be fed, and the original purpose with which such fountain was installed faded into insignificance, and what gathered popularity was feeding of the pigeons at such place. मी एक प्राणीशास्त्राचे अभ्यासक आहे, PhD माझं झुऑलॉजी मध्ये आहे. या झूनॉटिक डिझीज वर माझा अभ्यास आहे, जे प्राण्यांपासून मनुष्याला जे रोग होतात, हजारो प्रकारचे रोग आहे. कबुतरांची विष्ठा, त्यांचे मायक्रोफायब्रिल्स, जे बारीक फेदर्स आपल्या डोळ्याला दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली दिसतात,
आणि याच्यामुळे आज अनेक लोक त्रस्त आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला माहित नाही, कोरोना कोणाला माहित होता का? माहित झाला ना. नाही. तसा हा रोग हम्म. लोकांना फार त्याची पब्लिसिटी झाली नाही. परंतु हे लोकांना त्रास आहे. उद्या सगळ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनी यायचं का अशाच प्रकारचं हम्म. रस्त्यावर आडीबाजी घालायला? कोर्टाच्या हम्म. निर्णयाचा तुम्ही अवमान करताय. मला सांगा, मग त्या तिकडे सगळीकडे लोकांनी पिजन नेट का लावले आहेत? अनेक तिकडे जे हा. धार्मिक स्थळ आहे तिकडे जैन मंदिरांनी स्वतः पिजन नेट लावली आहे. का लावली आहे? मग तिकडे आतमध्ये आपण व्यवस्था करूया, टेरेसवर व्यवस्था करूया, कुठेतरी. सर, किती महत्वाचा मुद्दा ऐका, आहे, किती महत्वाचा मुद्दा आहे. विलास बडेजी, हम्म. हम्म. 200 हम्म. किलो धान्य रोजचं ओतलं जात आहे. आणि हा. निसर्गाने प्राण्यांना, त्या पक्ष्यांना पंख दिले आहेत. आज फ्लॅमिंगोचं हम्म. स्थलांतर झालं, ट्रान्स हार्बर लिंक झाला तेव्हा तेव्हा पण ओरड झाली. ट्रान्स हार्बर लिंक झाला तेव्हा हा. फ्लॅमिंगोचा प्रश्न आला. तर ते स्थलांतरित हम्म. झाले, ऐरोलीला आणि अन्य ठिकाणी आज आपल्याला मिळतात. त्यामुळे, आणि कबूतर केवळ दाणे खात नाही, 20% त्यांचं खाद्य हे धान्य आहे. ते कीटक खातात, ते गांडूळ खातात, हम्म. ते छोटे स्नेल्स खातात. त्यामुळे हे जे चाललंय ते कबूतर मरतील. आहो, त्यांना ती सवय लागली आहे. हळूहळू त्यांची सवय हा. जाईल. तुम्ही सवय लावलीत, त्यांना सवय लागली. तुम्ही सवय बंद करा, ते आपोआप म्हणजे दुसरीकडे त्यांच्या तर जातील. किती पिढ्या त्यांना आता स्वतःचं अन्न शोधायची सुद्धा सवय राहिली नसेल. गांधी नाही सर, नाही लागते. मुद्दा हा आहे. अहो, त्यांना निसर्गाने पंख हा. दिले आहेत. हो, तुमची त्यांना गॅलरी पंख त्यांनी बंद दिलेत, केली तर पण आपण दुसऱ्याच्या अन्न गॅलरीत देतोय ना जातील त्यांना. ते. आपण त्यांना, गांधी सर, जर समजा त्रास होत नाही लोकांना, मग ते म्हणतात की जैन धर्मियांचे जी घरं आहेत, मंदिर आहेत, तिथं नेट लावली जाते, याचा अर्थ त्यांनाही त्रास होतोय. मग जर हे त्रास होणारी गोष्ट आहे, तर त्याच्यापासून आपण दूर गेलं पाहिजे, की धार्मिक भावना जखडून बसलं पाहिजे. त्याला धार्मिक रंग देण्याची काय गरज आहे? धार्मिक रंग देण्याचा प्रश्न नाही. अनेक वर्षाची परंपरा आहे. ती अचानक असं वन फाईन मॉर्निंग बंद करून जर शेकडो कबूतर मेले की आपल्या भावना हर्ट होतात. आता मनीषाताई मातृशक्ती आहेत. आपल्याला अशा प्रकारचे एक इमोशनल अटॅचमेंट असते, तर त्यांना थोडंसं प्रबोधन करण्याची गरज आहे. आता जशा मनीषाताईंनी त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केलं की कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर येत आहेत, या समाजापर्यंत आम्हाला पोहोचवणं ही आमची हा. सुद्धा जबाबदारी आहे. की अशा प्रकारच्या गोष्टी त्याला आपल्याला प्रिकॉशन अमुक घ्यायला पाहिजे, यातल्या एखादी संख्या मर्यादित झालं पाहिजे. भावना अचानक आपण असं करून त्यांना डिस्टर्ब न करता अवेअरनेस करून ह्या हळूहळू यातनं बाजूला गेला होता. हे ठराविक लोक जे इन्व्हॉल्व आहेत त्यांनाच माहिती असतं पाहिजे. समाज ऍट लार्ज या गोष्टी टेक्निकली लोकांच्या पर्यंत माहितीच नाही की अशा प्रकारच्या गोष्टी कोर्टापुढे आलेल्या आहेत किंवा वैद्यकीय शास्त्राचे अशा आहेत. आता UN युनेस्कोचे वेगळे रिपोर्ट पण आहेत. माझ्याकडे ते रिपोर्ट आहेत की अशा प्रकारची परंपरा जगभर आहे पिजन फिडिंगची. त्याचे काही सायन्स आहे, त्याचे काही वेळा नियंत्रित केल्या जातात, संख्या नियंत्रित केल्या जातात, अशा अनेक गोष्टी आहेत. तर या कुठेतरी याचा कन्सॉलिडेटेड अभ्यास झाला पाहिजे आणि या ठिकाणची नागरी वस्तीतली यांची संख्या किमान कशी राहील. शेवट या इकोसिस्टीमचा पार्ट आहे प्रत्येक पक्षी. आपण एखादी सिस्टम एकदम डिस्टर्ब करू शकत नाही. तर या गोष्टीचं सुद्धा संतुलन राहील, मानवाच्या आरोग्याला सुद्धा हा. इजा होणार नाही आणि आपल्या भावना सुद्धा दुखावणार नाहीत. आणि ह्यासाठी अवेअरनेस सुद्धा करणं गरजेचं आहे. एक सायंटिफिक स्टडी एकत्रित येऊन दोन्ही वैद्यकीय शास्त्र किंवा मनीषा ताईंसारखे एक्सपर्ट असतील किंवा समाजातले लोक किंवा हे चालवणाऱ्या संस्था आणि एक्सपर्ट आणि एकत्रित येऊन एक सोल्युशन काढलं पाहिजे. आणि मेन वाईल टेम्पररी अरेंजमेंट म्हणून हा दानापाणी चालू ठेवा, असंच काल मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती त्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला एक सामंजस्यानं पुढे सामान्य माणसाचं आरोग्य महत्वाचं. विलासजी, एक महत्वाचा मुद्दा. हा हा हा. नाही, मला सांगा, नागाला सापांना दूध पाजण्याची परंपरा होती, बरोबर? ती कालांतरा हळूहळू बंद झाली की नाही? कारण ते त्याचं हो. खाद्य नाहीये. प्रत्येक प्राण्याचं काहीतरी भक्ष्य आहे, खाद्य आहे. आता कावळ्यांना फरसाण टाकणं, माशांना तुम्ही फरसाण टाकता पाण्यामध्ये. मला सांगा, म्हणजे हे आपल्या अज्ञानातनं होतंय. बरं, जेव्हा प्राणी मित्र तुम्हाला सांगतात तेव्हा त्यांची खिल्ली उडवली जाते. हे तितकंच आहे की तुम्ही आमच्या परंपरांवर गदा आणताय म्हणून. परंतु ही सत्य परिस्थिती आपण नाकारतोय. त्यांचं खाद्य काय आहे मुळात? प्रत्येक प्राण्याचं काहीतरी खाद्य आहे आणि ते बरोबर शोधतात. आता चिमण्या कमी झाल्या, मग त्याच्याबद्दल चिंता नाही. मला सांगा, तुम्हाला स्ट्रे डॉग्सला तुम्ही फिडिंग करता, लोक टाकतात तिकडे, मग तो तुम्हाला चावतो. मग त्याचं आपण न्यूटरिंग का करतो? कुत्र्या मांजऱ्यांचं न्यूटरिंग करतो कारण त्यांची प्रमाणाबाहेर ते वाढतायत. मग हे तुम्ही किलो आणि किलो, रोजचे 200-300 क्विंटल अन्न सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी, धान्य मुंबईच्या सगळ्या फुटपाथवर पडतंय. मग हे त्यांची पॉप्युलेशन अनावश्यक वाढते की नाही? बरं, आपण कबुतरांना पकडून न्यूटन करू शकतो का? त्यामुळे त्यांची पण पॉप्युलेशन कंट्रोल जर का आपण करतो,
मग असं तर म्हणजे सगळ्या हा अवांतर विचार व्हायला पाहिजे. परंतु आज मी त्यांनी गांधी जे केलं, सरांना विचारतो, ताई मी हा. गांधी सरांना विचारतो. गांधी सर, आता समजा आपण म्हणूया की कबुतरां हे मानवी आहे, आपण माणूस आहोत, सगळ्यांना भावभावना आहेत. कबुतरांचा जीव वाचला पाहिजे, ते त्याची भूतदया आहे. समजा ते अमान्य करण्याचं काही कारण नाहीये. पण जर माणूसच मरत असेल, माणसालाच इजा होत असेल, माणसाचं आरोग्य धोक्यात येत असेल, माणूस भूतदयेमध्ये येत नाही का हो मग? नाही सगळेच भूतदयेमध्ये येतात. त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की माणसाचं हा. आरोग्य हे सर्वोच्च प्राथमिकता असलीच पाहिजे आपली. त्यामध्ये कुणाचाच दुमत असायचं कारण नाही. पण फक्त माणसाचंच आरोग्य पण इथं महत्वाचं तसं आहे दिसत म्हणून नाहीये ना सर. हा? माणूस दुय्यम झाला आणि कबूतर प्राथमिक झाले, नाही, असं नाही. दिसतंय. असं भावना हे अधिक आपण जर महत्वाच्या पसरवतो या ठरतायत. समाजामध्ये बघा कुठेतरी ना सर, म्हणजे या हे जे संदर्भातल्या चित्र चाललंय, गेल्या 4 दिवसात जे चित्र चाललंय त्यानुसार म्हणतोय मी सर, प्लीज. नाही ज्यावेळी एखाद्याला रेजिस्ट करून दाबायचा प्रयत्न केला जातो त्यावेळी तो रिॲक्शन येते. आणि त्यामुळे या समाजामध्ये या पद्धतीचा एक सायंटिफिक नॉलेजचा डिसिमिनेशन करण्याची गरज आहे की नेमकं हे काय आहे, त्यामुळे किती प्रकारचे धोके आपल्याला समाजामध्ये कुणाला येऊ शकतात. त्यामध्ये माणसामध्ये आम्ही आहेच ना, त्या ठिकाणी राहणारा जैन समाज सुद्धा अफेक्ट होऊ शकतो, त्याचा परिणाम त्यांनाही होऊ शकतो. असं आहे की आम्हाला फक्त वाचवणार आणि तो काही धर्म बघून किंवा जात बघून थोडं कबुतराचा रोग कुणाला होणार आहे, सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे ह्याचा जैन अवेअरनेस धर्मातल्या डॉक्टर्सनी पुढे यावं. मग जैन धर्मातले जे डॉक्टर्स आहेत त्यांनी पुढे यावं, त्यांनी विशेष समजावून सांगावं आलेले आहे. समाजाला. तर त्याच्यावर चर्चा होईल. याच्यावर आम्ही सर्व धर्मगुरूंना सुद्धा आवाहन करतो की या संदर्भातला अभ्यास करून त्यांनी सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे की नेमकं काय आहे. आता आमची परंपरा आहे, पण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या कबुतरांची संख्या वाढली असेल तर ती नियंत्रणात आणण्यासाठी जे काही सायंटिफिक सोल्युशन आहेत का, तसे आहेत सोल्युशन. माझ्याकडे जसे रिपोर्ट आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता हा काही तांत्रिक चर्चेचा हा प्लॅटफॉर्म नाही, परंतु या सगळ्या लोकांनी आपण एकत्र येऊन याचं एक सोल्युशन काढलं पाहिजे आणि एक भावना हट न करता इकोसिस्टम पण ठीक आहे, आपली ठीक आहे. व्यवस्थित राहील आणि समाजामध्ये काही अशा नवीन तर गोष्टी एकूणच तुमच्या होणार नाहीत. बोलण्यातनं भावना शब्द येतो. भावना लोकांच्या जीवापेक्षा भावना मोठी आहे का, हा सवाल सुद्धा लोक विचारता येतात. मनीषाताई, मला मला सांगा. गांधी साहेबांना एक प्रश्न करायचा आहे. हा, ललित विचारा ना, गांधीजी, विचारा. ऐका ना. ललित गांधीजी, आता काल एका माणसाने 5 किलो गहू एका फुटपाथवर टाकले. हे योग्य आहे का? फुटपाथवर टाकले. असं अनेक फुटपाथवर चालू आहे. अनेक फुटपाथवर रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ धान्य पडतंय. नाही ऍक्च्युली कसं आहे ताई, यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असू नयेत म्हणून एक स्ट्रॅटेजिकली ते कबूतरखाने बनवले गेले अनेक ठिकाणी. नॉट ओनली दादर म्हणत नाही मी, दादरचं ते फाउंटनचं कबूतरखाना झालाय, पण स्पेसिफिकली कबूतरखाने अनेक ठिकाणी अशासाठी बनवले की सगळीकडे तर न टाकता एका विशिष्ट ठिकाणी त्यांची सोय व्हावी. आता त्यावेळेची परिस्थिती, आताची वाढलेली संख्या आणि वाढलेली लोकसंख्या, समाजाची बदललेली स्थिती, या अनेक पॅरामीटर बदलले. तर या बदललेल्या ओव्हर फिडिंग झालं त्यांना, ओव्हर फिडिंग झालं त्यांना, म्हणून ओव्हर फिडिंग झालं. आणि सगळ्यात महत्वाचं ताई, मला असं वाटतं याच्यामध्ये मूलतः त्यांची जी अन्न साखळी आहे मग ती पण कुत्र्या डिस्टर्ब मांजऱ्यांचं झाली ना. आपण न्यूटरिंग का करतो? कुत्र्या मांजऱ्यांची पॉप्युलेशन कंट्रोल का करतो? कारण ते चावतात म्हणून, ते रेबीज स्प्रेड करतात म्हणून. तेच आता यांच्या आणि कंट्रोलिंगसाठी ज्या याच्यातनं काही त्यांची जी पद्धती आहेत स्वतःची त्यामध्ये कंट्रोल फिडिंग आणि अन्न फिडिंगचे साखळी पण टाइम. डिस्टर्ब झाली ना. हा, काय म्हटलं? नाही मी ऐकलं नाही तुमचा नाही प्रश्न. गांधी सर, त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांची स्वतःची एक अन्न साखळी आहे ना. ते त्या स्वतःचं अन्न शोधणं असेल, त्याच्यानंतर ते पचवणं असेल, आणि या सगळ्या गोष्टी आहेत. जर त्यांना ते मिळत असेल समजा जागेवरच, तर ते अन्न शोधायची त्यांना गरजच पडत नाहीये. हा त्यांच्यावरच अन्याय ना, कबुतरांवर सुद्धा. नाही आता मुळात सांगा, कबूतर किंवा या सगळ्या पशु पक्ष्याचा जसं मगाशी ताईने उल्लेख केला चिमण्यांचा, तर चिमण्या कुठं गेल्या, कशामुळे गेल्या, का आपण त्याच्यावर अभ्यास करत नाही? सांगू त्याचं कारण, सांगू का त्याचं कारण? सांगू चिमण्या का कमी झाल्या? सांगा ताई, कुठे सांगते. गेल्या? त्याची 2 मुख्य कारण आहेत. कारण चिमण्यांची घरटी कुठे असतात? जी कौलारू घर आणि ते जे लाकडाचं ती फ्रेम असते त्याच्यामध्ये ते चिमण्या घरट करतात. म्हणून आता लोकांनी मग घरटी ठेवायला सुरू केलं झाडांवर, लाकडाची घरटी, त्यांची पॉप्युलेशन वाढावी म्हणून, त्यांचं जतन व्हावं म्हणून. तर हे असं आहे, कारण त्याची प्रत्येक पॉप्युलेशनचा एक बॅलन्स झाला पाहिजे. डिफॉरेस्टेशन आहे, झाडांची संख्या कमी झाली, आपण वृक्षतोड केली. नाही मी पर्टिक्युलरली चिमण्यांबद्दल बोलते. या सगळ्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड इकोसिस्टमचा पार्ट आहेत. याही गोष्टी आपण बरोबर आहे. आता मला सांगा ना. मला तुम्हाला विचारायचंय, मनीषाताई मला तुम्हाला विचारायचंय,
मुंबई उच्च न्यायालयानं अतिशय अभ्यासपूर्ण सगळ्या रिपोर्टचा अभ्यास करून निर्णय दिला होता ना, बरोबर आहे ना? हो. मग सरकारनं एवढं नमतं लगेच घ्यायची काय गरज होती? सरकार मला असं चुकलं वाटतं नाही? थोडं थांबायला पाहिजे होतं. माननीय देवेंद्र फडणवीस कदाचित यांच्या समोर धर्मसंकट काहीतरी उभं राहिलं असं मला जाणवत आहे. कारण बघा ना, याच्यामध्ये हो, निश्चितच. अनेक डॉक्टर्स, अनेक सायंटिस्ट, अनेक रिपोर्ट आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या समोर काहीतरी धर्मसंकट आलं आणि एकंदरच कसलं सगळं धर्मसंकट? राजकीय काय धर्मसंकट? आता आता ते वोट तेच सांगू बँकेचं? शकतील. मी काय सांगू शकणार त्याबद्दल? त्यांनाच विचारलं नाही पाहिजे. पण कारण कारण कोर्टाचा पण निर्णय पण आपण पण फॉलो शिवसेनेची करणं काय बंधनकारक भूमिका आहे आहे. याच्याबद्दलची? शिवसेनेची काय भूमिका आहे याच्याबद्दलची? कारण नाही दुसऱ्या बाजूला पण भावना आहे ना, भावना फक्त एकाच बाजूला थोडी आहे. नाही कसं आहे की आमची भावना हीच आहे की हे सायंटिफिकली आणि मेडिकलीच डील केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही हा, जाती धर्माचा अनेक वेळा आपण प्रथा परंपरा बदलल्या आहेत. आता पीओपीचे गणपती, बरोबर. गणपतीच्या बाबतीत पण आपण करतोय ना, हळूहळू लोकांना हो. पटवतोय की ते पीओपी चांगलं नाहीये, तुम्ही शाडूच्या मातीचा, वेळ लागतोय पण होतंय ना. तसं हे झालं पाहिजे. पण हा प्रॉब्लेम अचानक नाही आलेला आहे, हा खूप वर्षांपासून आहे. लोक सहन करत अनेक होते, तोंड ठिकाणी दाबून बळी बुक्या, देण्याची जी प्रथा होती ती बंद केली ना. लोक तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत होते. हे मी प्रश्न हो, अगदी खरं आहे ते. अभिनंदन केलं की तुम्ही हा चांगला प्रश्न घेतला. याच्यात कोणतंही राजकारण नाही. बर, पण शिवसेनेची काय भूमिका असणार आहे याच्याबद्दल? ताईंचा संपर्क तुटला, मी पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. ललित सर, आता आता या सगळ्या मुद्द्यावरून दुसऱ्या बाजूला सुद्धा भावना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही इतकी वर्ष लढतोय या सगळ्याबद्दल आणि हे लढत असताना आमच्या आरोग्याचा प्रश्न होता आणि त्या आरोग्याच्या प्रश्नावर निर्णय घेतलेला असताना सरकार राजकीय दृष्ट्या राजकीय दबावाला बळी पडलेला आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय राजकीय वोट बँकेचा विचार करून फिरवण्यात आला असा आरोप होतोय. खरंच यात अजिबात तथ्य आहे का? चुकीचं आहे हे गैरसमजाचा इंटरप्रिटेशन, असं इतका दबाव आहे अजिबात का? नाही. काल मी बैठकीमध्ये होतो. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली त्यामध्ये कुठेही राजकीय दबावाचा प्रश्न नव्हता. त्यांनी सायंटिफिकली जाण्याचं मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलेला आहे की माणसाचं आरोग्य हे सर्वोच्च असलं पाहिजे, त्याला प्राधान्य असलं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम इकोसिस्टम मेंटेन करणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कबुतरांचा जीव सुद्धा वाचला पाहिजे. कबुतरी असं रॅन्डमली शेकडोच्या संख्येने कबुतर मरतायत हे सुद्धा होऊ नये आणि या भावना, व्यवहार, सायन्स आणि आरोग्य या सगळ्याचा समन्वय काढावा अशीच भूमिका त्यांनी मांडली. यामध्ये कुठेही राजकारण नाही, कुठलाही दबाव मुख्यमंत्र्यांच्या समोर असण्याचं काही कारण नाही आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत अशा प्रकारचे दबाव हाताळण्यासाठी. त्यामुळे हा काही राजकारण किंवा दबावाचा विषयच नाही. हा अनेक वर्षाची असलेली परंपरा आहे आणि नॉट ओन्ली इन इंडिया, जगातल्या अनेक देशामध्ये आहे, प्रगत देशामध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी काय यासाठी केलं जातं, स्वच्छतेसाठीचे काय उपाय केले जातात आणि हे आरोग्य जे म्हणतो ते नेमकं किती प्रमाण आहे, या सगळ्याच गोष्टीचा एक कन्सॉलिडेटेड अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्यातून एक परमनंट सोल्युशन याचं काढलं पाहिजे. आणि समाजामध्ये असं ताई म्हटलं की आता आपण हळूहळू त्या प्रथा बंद होत आहेत चुकीच्या, त्याला वेळ लागतो, तसा याही गोष्टीला थोडा वेळ लागतो. समाजाच्या सगळ्या लोकांच्या पर्यंत हे पोहोचवायला लागेल. आपल्याला त्यामध्ये धर्मगुरू असतील, सामाजिक संस्था असतील, समाजातले प्रमुख लोक आहेत, त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल की ह्यातनं हा सोल्युशन आहे. ते तुमच्या भावनाही दुखावता कामा नयेत, कबुतरांचं मृत्यूला आपणही कारण होता कामा नये आणि आपल्या समाजाचं सिस्टम सुद्धा डिस्टर्ब होता कामा नये, लोकांच्या आरोग्याला हानी पोचता कामा नये. कारण लोकांच्या आरोग्यामध्ये आम्ही येतोच ना त्यामध्ये, तेव्हा सगळ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न आहे. हा एकत्रित कन्सॉलिडेट विचार करून सायंटिफिकली सोल्युशन याचं काय आहे. नुसते कोर्टाचे काही ठराविक रिपोर्ट असतील तर माझ्याकडे अजून असे अनेक रिपोर्ट आहेत जे याचं समर्थन करतायत किंवा याला सायंटिफिकली वेनं फिडिंग करण्याची परंपरा किंवा पद्धती असल्याचं नमूद करतायत. युएनचं पण रिपोर्ट आहे, युनेस्कोचं पण रिपोर्ट आहे. दुसरा सगळ्याच फोन गोष्टी आला की काहीतरी गडबड होते. आणि एक विलास scientific- बडे की मला एक ठीक आहे. तुम्ही खूप सामंजस्यपणे ही भूमिका मांडलेली आहे, पण आशा करूया की अशाच प्रकारे सामंजस्याची भूमिका घेऊनच हा प्रश्न सोडवला जाईल. नक्कीच, भावनेच्या नक्कीच. बळावरती आपण इथल्या न्याय व्यवस्थेला सुद्धा चॅलेंज नाही करू शकत. भावना न्याय व्यवस्थेला कायद्यापेक्षा challenge मोठी करण्याची असू आमची शकत कधीच नाही, इच्छा कारण नाही इथं किंवा भावना वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या इथे भावना आहेत, पण इथं सर्वोच्च आहे तो कायदा आणि कायद्याचं हे राज्य आहे. कायद्याचा 100% सन्मान ठेवावा लागेल, कायद्याने हे 100% चालावं लागेल. माझी भावना मोठी म्हणून आपल्याला चालणार नाही.
या सगळ्याचा विचार सगळे करतील अशी आशा जगाला करूया. अहिंसेचा संदेश आपण देणारा अतिशय, हा धर्म आहे, महत्व- हा समाज आहे, हा हा 100% कायद्याचं पालन करण्यालाच समर्थन करतो. आम्ही कुठेही कायदा हातात घेण्याला समर्थन कधीच करत अगदी नाही. सर, अगदी पूर्वी तुम्ही नाही, खूप आजही नाही, सामंजस्याची भविष्यातही भूमिका नाही. मांडली, 100%. सामंजस्याने भूमिका मांडली. 100%. येस, तुमचं कौतुक सर, आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात Thank you. त्याबद्दल. आणि धन्यवाद. आशा करूया की या मुद्द्यावर भावनेच्या दृष्टीने नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या आणि कायद्याच्या कसोटीवरच याचं उत्तर शोधलं जाईल. नक्कीच आजच्या सगळ्याचं थेट मुद्द्यावर संतुलन साधून आपण या समन्वय कार्यक्रमात करूनच पुढे थांबतो. जाऊ. धन्यवाद. धन्यवाद. नक्की सर, थँक्यू सो मच. Thank you. सो मच.